बांधलेल्या शेतात मी आता नववीमध्ये शिकतो. माझ्या शाळेचे नाव सत्यशोधक मुकुंदराव पाटील माध्यमिक विद्यालय कलबुर्गी हे आहे. आमच्या प्रयोगाचे नाव आधुनिक शेती 2047 हे आहे. पूर्वीच्या काळी शेतकरी शेतामध्ये पीक घ्यायचा, खूप मेहनत करायचा, पीक वाढवायचा, परंतु शेतामध्ये काही जंगली प्राणी घुसल्यामुळे त्या जंगली प्राणी शेताचे खूप नुकसान करत असे. त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक उत्पन्नावर विपरीत परिणाम व्हायचा. त्याला हवा तसा उत्पन्न मिळत नसे, त्यामुळे शेतकरी खूप नाराज व्हायचा. असेच एके दिवशी आम्ही एका शेतकऱ्याच्या घरी गेलो. तो खूप नाराज होता. तेव्हा त्यांनी आम्हाला त्याची समस्या सांगितल्या. त्यावर मी व माझे मित्र करण नाईक व सातस भिडे आम्ही तिघांनी मिळून एक उपक्रम राबवला. या उपक्रमामध्ये आम्ही LDR, ट्रान्झिस्टर, रेजिस्टर, बल्ब, कड, बझर, लेझर, काच इत्यादींच्या जोडणी करून हे सर्किट तयार केले आहे. या सर्किटामुळे एखादा प्राणी जर शेतात घुसायचा प्रयत्न करत असेल तर त्यामुळे LDR वरील लेझर लाईट बंद होईल व बझर वाजायला चालू होईल. याच्या आवाजामुळे जंगली प्राणी हे आवाज ऐकून पळून जाऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्याला याचा खूप मोठा फायदा होणार आहे. हा प्रयोग जेव्हा शेतकऱ्याला सांगितला तेव्हा तो शेतकरी अभिमानाने खुलून आला. त्याला आपल्या वाढत्या उत्पन्नावर खूप आनंद होऊ लागला. हा प्रयोग शेती 2047 समृद्ध भारतावर अवलंबून आलेली आहे. यामुळे शेतकऱ्याला पुरेपूर फायदा होईल असे आमचे मत आहे. याचे कार्य कसे चालेल कारण नाही काय मी या प्रयोगाचा उपयोग कसा केला जातो, याचे कार्य कसे केले जाते ते तुम्हाला सांगणार आहे. या जोडणीमध्ये आम्ही या परिपथामध्ये आम्ही ट्रान्झिस्टर, LDR, रेजिस्टन्स, बजर, बटन, बॅटरी, लेझर या सर्वांचा उपयोग करून आम्ही ही जोडणी तयार केली आहे. या जोडणीचा उपयोग करून जेव्हा आपण या लेझरचं बटन दाबू तेव्हा याची लेझर लाईट याच्यावर पडून याच्यावर पडते व त्याच्यावरून या LDR वर पडते. त्यामुळे सर्व शेताला कंपाऊंड सारखे एक जाळे तयार होते. त्यामुळे कोणताही एक जंगली प्राणी आतमध्ये घुसायचा प्रयत्न करत असेल तर ते LDR वरचा लाईट बंद होऊन ते परिपथ खंडित होतो आणि इकडं बजर वाजायला सुरुवात होते. त्यामुळे कोणताही प्राणी आतमध्ये जाऊ शकत नाही आणि त्यामुळे शेताचे संरक्षण होऊ शकते. या परिपथाचे कार्य कसे चालते हे तुम्हाला प्रत्यक्षरित्या मी चालवून दाखवते. जर आपल्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीला जर शेतात जायचे असेल, जर आपला गैरसमज होऊ नये म्हणून आपण येथे एक बटनची सुविधा केली आहे. जसे म्हणून आपल्याला आपल्या सोयीनुसार हे सर्किट बंद किंवा चालू करता येऊ शकते. याच प्रकारची जोडणी वापरून आपण घर, शाळा, बँक, कार्यशाळा व सरकारी शाळा इत्यादींचे संरक्षण करू शकतो. अशाच प्रकारची जोडणी वापरून अशा प्रकारे आम्ही तयार केलेला प्रयोग